गर्ल्स फ्रेंडशिप. पोरांची फ्रेंडशिप. आम्ही गर्ल्स फ्रेंडशिप करताना खूप विचार करून करतो, अजिबात घाई करत नाही. फ्रेंडशिप करताना 2 ते 3 वर्ष लावतो. 2 मिनिटं लय होत्यात पोरांना फ्रेंडशिप करायला. चालता चालता एखाद्याने पत्ता विचारला, झाली फ्रेंडशिप. पेपर लिहिताना एक जणांनी मागल्याने उत्तर सांगितलं, झाली फ्रेंडशिप. एक आजोबा शेकोटी करून बसलो होतो, गेलो शेकाय, झाली फ्रेंडशिप. एक शाळेतलं पोरग रडत होतं, चॉकलेट दिली त्याला, झाली फ्रेंडशिप. काय लागते फ्रेंडशिप कराय, एवढा विचार करायचा. आम्ही गर्ल्स फ्रेंडशिप करताना समान वयाच्या मुलींसोबत फ्रेंडशिप करतो. कुणा बरं बी? म्हातारी, कोतारी, डंगरी, थेरडी, बाळ, शाळेत जाणारी पोरं, काल जन्मलेलं पोरग, कुणाबरोबर बी आम्ही फ्रेंडशिप करू शकतो. पोरांना फ्रेंडशिप करायला अजिबात वयाचं काही लागत नाही. कुणाबरोबर बी फ्रेंडशिप करू शकतो आम्ही. आम्ही गर्ल्स कुठं फिरायला जायचं असेल तर 1 महिना अगोदरच प्लॅनिंग करतो. ऑन द स्पॉट आमचं प्लॅनिंग होतं. 2 मिनिटात प्लॅनिंग, 3ऱ्या मिनिटाला तर निघाली गाडी. बॅगा फिगा काही लागत नाही, तशीच हायतच कपडे निघायचं. हा, आपलं तसंच काम असतं. आम्ही गर्ल्स आमच्या मैत्रिणींना हाक मारण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारतो. बापाच्या नावानी. पोरं डायरेक्ट बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात. एखाद्या मित्राच्या बापाचं नाव रमेश, रम्या. एखाद्या मित्राच्या बापाचं नाव संपत, संप्या. अशाच नावाने हाका मारतात पोरं. आम्ही गर्ल्स एकत्र असल्यानंतर अजिबात कुणी कुणाला शिव्या देत नाही आणि अपशब्द सुद्धा वापरत नाही. शिव्या सोडून पोरं काय बोलतच नाही एकमेकाशी. सकाळी उठलं की शिव्या, रात्री झोपूस तोपर्यंत शिव्या. पोरांच्यात कुणी कुणाला बी शिव्या द्या, कुणी कुणाचा बी अपमान करा, अजिबात कुणाला वाईट वाटत नाही, काय नाही. 15 मिनिटात परत एकत्र वाटतात, जरी रुसली तरी. त्यामुळं बॉयज ऑलवेज रॉक. पोरांचा नाद करायचाच नाही आणि तुमच्या ती बसची बातच नाही. विषय